समेत आहे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे अभिनय व कला विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शनजी बागडे सर। खरं तर हे बालसंस्कार शिबिर जेव्हापासून सुरू झालं त्याची संकल्पना माननीय अध्यक्ष नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आखली गेली आणि बालसंस्कार शिबिराची जाहिरात करायला सुरुवात झाली तेव्हापासून ते आजतागायत आज विद्यार्थी वसतिगृहामध्ये दाखल होत आहेत। तर या सर्व प्रक्रियेमध्ये आत्मदर्शनजी बागडे सर यांचा मोलाचा सहभाग आहे। तर आज विद्यार्थी दाखल होत असताना आपण त्यांच्याकडनं आत्मा मालिक बालसंस्कार शिबिराची जी मुख्य वैशिष्ट्ये आहे ती जाणून घेणार आहोत। तर स्वागत आहे सर आपलं आत्मा मालिक न्यूज चॅनलमध्ये। तर अध्यात्माच्या दृष्टिकोनातून आज 21 दिवस ही राज्यभरातली विविध मुलं आपल्या समवेत असणार आहे। तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही बालसंस्कार शिबिराची वैशिष्ट्य कशा पद्धतीनं सांगाल, काय सांगाल याविषयी? सद्गुरू माऊलींचा जो संदेश आहे सबका मालिक आत्मा आणि ध्यान करो ध्यानी बनो, हा संदेश आपल्या संकुलामार्फत आपल्या ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे। खास वैशिष्ट्य सांगायची ठरली तर जगात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असं संकुल नाही आहे की जे सगळ्या दैनंदिन त्याच्या व्यक्तिमत्व विकासासोबत ध्यानाचा सुद्धा अभ्यास करून घेणार आहे। ईश्वर प्राप्तीकडे जाणाऱ्या राजमार्गाचा आपण इकडे त्यांना शिक्षण देणार आहोत। त्यासोबतच विद्यार्थ्यांची जी दैनंदिन दिनचर्या आहे ती पण माननीय अध्यक्ष साहेब आणि वसतिगृह व शालेय व्यवस्थापक यांच्या सहाय्याने इतकी छान आखली गेलेली आहे की ती सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्यांची पूर्ण जी दिनचर्या असेल ही सगळी आध्यात्मिक वलयाला धरून असणार आहे। आणि अध्यात्मामध्ये ज्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टींची मार्गपरिक्रमण करतो, वहन करतो, तेच ह्या विद्यार्थी हे 21 दिवसात करणार आहेत। सकाळी उठल्यापासून ते सायंकाळी झोपेपर्यंत त्यांना मंगलध्वनीने त्यांचं उठवणं असेल, त्यानंतर दुपारचा प्रसाद असेल, सायंकाळचा नाश्ता असेल, रात्रीचा प्रसाद असेल, दररोज त्यांना सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये ध्यान करायला मिळणार आहे। बरोबर आहे। सद्गुरू दर्शनाचा, संत दर्शनाचा आणि तिथे खूप मोठा एक त्यांना आशीर्वाद हा सद्गुरूंचा मिळणार आहे। त्यासोबतच विद्यार्थी इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज शिकणार आहेत। स्पोर्ट असेल, डान्स, ड्रामा, नृत्य असेल, अभिनय असेल, संगीत असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये विद्यार्थी इथे चांगल्या प्रकारचं ज्ञानार्जन करणार आहे। आणि निश्चितच तो इकडनं जाताना एक खूप मोठा आनंदाचा ठेवा आणि एक अविस्मरणीय अनुभव इकडनं घेऊन जाईल असं मला वाटतं। अगदी बरोबर आहे। खेळ, कला, क्रीडा या व्यतिरिक्त अभिनयाचं सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलं जाणार आहे आणि सरांचा त्यामध्ये विशेष सहभाग असा आहे की चित्रपटसृष्टीमध्ये जय मल्हार नावाची जी मालिका आहे त्याच्यामध्ये सरांनी उत्कृष्ट भूमिका केली, ती मालिका गाजली आणि अशा उत्तुंग अभिनेते आणि निर्मात्यांचं मार्गदर्शन मुलांना भेटणं या संस्कार शिबिराच्या निमित्तानं खरोखर ती जमेची बाजू आहे।